श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिताम् सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की जय। गजानन विजय ग्रंथातला 13वा अध्याय सुरू आहे। गंगा भारती गोसाव्याचा महारोग महाराजांनी दूर केला आणि त्याने आपल्या मुलाला सांगितलं, हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईची सेवा कर। ज्याप्रमाणे पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा करून परमात्म्याला प्राप्त करून घेतलं, तसं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो। तू तुझ्या आईची सेवा कर। समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती। आता मला उपरती कशी झाली आहे की मला जो मनुष्यदेह भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे तो त्याच्यासाठीच कामी लावायचा, ही उपरती झाली। उपरती मजरामी जाहले पूर्ण कामी सकल भ्रम विरामे राम विश्राम धामी। घडी घडी मन आता राम रूपी भरावे रघुकुल तिलकारे आपुलेसे करावे। आता माझं सगळं मन त्या भगवंताकडे लागलंय, तर तू मुलं आईची सेवा कर म्हणून त्याला पाठवून दिलं। आणि भगवंताच्या सांगण्यावरून ते मलकापूरला गेले। हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने। असो एकदा पौष मासे झामसिंगाला शेगावासे बोलता झाला समर्थासे। माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला, अडगावी नेण्याला मी आलो तो आपणाला तई आपला करार। महाराज एकदा पौष महिन्यामध्ये झामसिंग हा शेगावला आला आणि महाराजांना म्हणायला लागला की महाराज माझ्या गावाला चला। पूर्वी एकदा आपण आडगावी आलेला असता, त्यावेळेला आपण भाच्याकडे आला होता, त्यावेळेला मी म्हटलं होतं आमच्या घरी पण या, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की आत्ता येत नाही नंतर येतो। ऐसा तई आपला करार ऐसा होता समर्था, मी नाही येत आता, नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईल। त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला, आत्ता घाई करू नकोस मला, मी नंतर कधीतरी तुझ्याकडे येईल। त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुंडगावात, मी आहे आपला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा। जरी महाराज म्हणले असतील की मी कधीतरी तुझ्याकडे येईल, तरी झामसिंगाला ओढ लागून राहिली होती कधी एकदा आपल्या घरी महाराज येतील, म्हणून तो महाराजांना विनंती करायला आला।
मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघे करून तयारी न्याय आलो आपण मुंडगावला. मी आमच्या घरी आपल्या स्वागतांची पूर्ण तयारी करून आपल्याला घ्यायला आलोय. जामसिंगाबरोबर मुंडगावे आले साधूवर, दर्शना लोटले नारी नर, तो न आनंद वर्णवे. गजानन महाराजांनी विचार केले की आता याला नाही म्हणता येत नाही, कारण आपण त्याला शब्द दिलाय तुझ्याकडे येतो म्हणून. त्याचा भक्तिभाव पाहिला, शुद्ध भाव पाहिला, चल म्हणाले तुझ्यावर येतो. आणि मुंडगावला आले. जामसिंगाने भंडारा घातला सेथोरकरा, मुंडगाव झाले गोदातीरा, दुसरे की हो पैठणा. जामसिंगाने भंडारा घातला आणि त्या भंडाऱ्याला हजारो लोक जमा झाले. कसे? ज्याप्रमाणे गोदावरी नदीच्या तीरावर पैठण क्षेत्राला अनेक भक्त एकत्र जमतात, तसे झामसिंगाच्या भंडाऱ्याला अनेक भजनीकरी मंडळी आपापल्या दिंड्या घेऊन त्या ठिकाणी आलेली होती. पैठणा माझे एकनाथ मुंडगावी गजानन संत, भजनी दिंड्या आम्ही आल्या भजन करावया. ज्याप्रमाणे पैठणला एकनाथ महाराजांच्या दरबारात अनेक दिंड्या आपली हजेरी लावतात, तसे अनेक भजनीकरी मंडळी आपल्या आपल्या दिंड्या घेऊन मुंडगावामध्ये गजानन महाराज आलेत म्हणून त्यांच्यासमोर हजेरी लावायला आलेले, भजन करायला आलेले. आचार्य लागले स्वयंपाक, अर्धा स्वयंपाक झाला. निकाताई महाराज बोलले दे काय से जामसिंग. जामसिंगा चतुर्दशी मुळी आहे रिक्तती येते, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला हो दे. स्वयंपाकाचा जसा वास दरवळायला लागला तसं महाराजांनी सांगितलं, अरे बुवा स्वयंपाकाची तयारी चालली असली तर आत्ताच थांबवा. आज भंडारा करायच्या ऐवजी उद्या करा. आज काय रिक्त तिथी. रिक्त तिथी म्हणजे काय बघा, आपल्याला पंचांग उघडलं तर लक्षात येईल. काही वेळेला एकच तिथी असते. तिथी म्हणजे कुठली? सूर्योदयापासून सुरुवात होणारी ती तिथी म्हणजे. आणि काही वेळेला 2 तिथ्या असतात. म्हणजे पहिली संपत आलेली आणि म्हणजे एका वेळेला 2 एकादशा येतात आपण पाहतो. म्हणजे एका वेळेला 2 तिथ्या. म्हणजे स्मार्त एकादशी वेगळी आणि वैष्णव एकादशी वेगळी, पण काही वेळेला 2 एकादशी. म्हणजे काही वेळेला आपण असं पाहतो की तिथीची वृद्धी होते, म्हणजे 2 तिथ्या एकदम येतात. किंवा काही वेळेला असं होतं की तिथीचा क्षय पण होतो, एखादी तिथी दिसत नाही. म्हणजे पंचांगामध्ये आपल्याला पाहायला मिळते की एखादी तिथी वाढीव होते किंवा एखादी तिथी कमी होते. ती सूर्योदयाच्या प्रमाणे आपलं सगळं सूर्याला उद्देशून हे सगळं चाललंय, म्हणून त्याला आपल्याला म्हणतात सौर पंचांग. मग एखाद्या दिवशी कुठलीच तिथी नसते, मग त्याला रिक्त तिथी म्हणतात. मग ते म्हणाले उद्या रिक्त तिथी आहे, उद्या काय कुठली तिथी नाही. तेव्हा तू असं कर की भंडारा उद्याच्या आहे, आजच्या ऐवजी. आज आहे चतुर्दशी, मुळच आहे रिक्त तिथी, आज चतुर्दशी रिक्त तिथी आज, तर तू उद्या भंडारा घाल. जामसिंग म्हणाला महाराज हजारो लोक या ठिकाणी जमलेले आहेत, स्वयंपाकसुद्धा तयार होत आलेला आहे, आता थांबवायचा कसा हाही प्रश्न आहे. आणि ही एवढी लोक जेवायला आलेली आहेत, त्यांना काय करायचं हाही प्रश्न आहे. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला हो दे. जामसिंग बोलला, त्यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावे. स्वामीने केले बोलणे तुझे व्यावहारिक दृष्टीने योग्य परिहेन माने त्या जगदीश्वराला. जामसिंगा तू बोलतोयस ना, ते व्यावहारिक दृष्ट्या सगळं खरं आहे, पण ते भगवंताला मान्य झालं पाहिजे का नाही. जामसिंगा ही अन्न नईल उपयोगा कारणात तुम्हा प्रापंचिकाला गुन्हा आपले स्वावे वाटते. जामसिंगा हे अन्न आपण शिजवतायत तुम्ही, पण हे कुणाच्या मुखाला लागेल का नाही शंका आहे.
बरं, तुम्ही प्रापंचिक लोक तुम्हाला काही सांगायला गेलं तर तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, त्याला काय करणार? तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते, तुम्हाला असं वाटतं आपल्याच मनासारखं व्हावं. पंक्ती बसल्या भोजना तो एका आकाश जाणा, भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची. पुढे काय संकट येणार आहे ते महाराजांना माहिती होतं. मग ते म्हणले आज करू नको. मग निमित्त काही सांगितलं, रिक्त तिथे म्हणा, काही म्हणा, काय पण आजच्या ऐवजी उद्या कर पंगत, असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता. समजा जेवायला नाही वाटलं तर फराळ म्हणा, दुसरं काही म्हणा, कोरडं काही देता आलं लोकांना, भुकेच्या वेळेला काही देता येईल ते द्यावं. पण पंक्ती बसल्या तर मोठा प्रचंड पाऊस येण्याची शक्यता आहे, तो पाऊस आला तर नुकसान होण्याची शक्यता आहे. पण प्रापंचिकाला सुद्धा ती गोष्ट कळायला पाहिजे अशी भगवंताची इच्छा असते की सांगितलं तुम्ही ऐकलं नाही तर काय होतं. जामसिंगा हे अन्न नाही उपयोगा करण्यात, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना तो एका आकाश जाणा, भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावा सुटलावरी, कडकडात एकांतरी लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग जामसिंगाने विनवले महाराजांनी. पाहता पाहता मुसळधार पाऊस आला आणि सगळीकडे ओलच ओल झाली. शिजवलेलं अन्न वाया गेलं. मग जामसिंगाने विनंती केली की महाराज, आपण म्हणता ते मी ऐकलं नाही, त्याचं फळ आहे ते आम्ही भोगतोय, पण निदान उद्या तरी असं होऊ नये एवढी आपण काळजी घ्या. आता महाराज उद्या तरी मुळी व्हाव्या चापरी, हिरमुष्टीहून बसली खरे अवघे मंडळी गुरुराया. निवाराया पर्जन्याला हा नव्हे पावसाळा, आगांतुक बेटाला आमचा नाश करावया. आता ह्या पावसाला आवरणार कसं? निवाराया पर्जन्याला हा नव्हे पावसाळा. पावसाळा असला तर काय होतं, आपल्याला अंदाज असतो कधी पाऊस पडेल, काय पडेल, मग त्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो. आता अचानक आलेला पाऊस आहे, त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. निवाराया पर्जन्याला हा नव्हे पावसाळा, आगांतुक वेटाला आमचा नाश करावा. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे, ते पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे. जर जास्ती पाऊस झाला तर पिकाची पण नासाडी होईल, आणि असं झालं तर लोक म्हणतील वा रे वा, काय जामसिंगाने पुण्य केलं आणि आमचं नुकसान केलं असं म्हणतील. जामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून, ते भोवले आम्हा लागून वा खूप करा पुण्याचे. महाराज म्हणाले जामसिंगा ऐसा सचिंत होसी का गा, तुला उद्या देईल दगा पर्जन्य करी. जामसिंगा तू काळजी करू नकोस, उद्या तुला पर्जन्य त्रास देणार नाही. आताच मी वारतो त्याशी ऐसे बोलून आकाशाशी, पाहू लागला पुनराशी तो आभाळ पाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व आठाईहून पडले, एका क्षणात झाले अघात सत्ता संतांची. महाराजांनी पर्जन्याला विनंती केली की थांब बाबा, पाऊस नाहीसा झाला. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. जामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली हे महाराजांचे चरणी बली. त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोरे असे. हा उकिरडा नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्या माझारी. मग दुसऱ्या दिवशी पाऊस आला नाही, भंडारा व्यवस्थित झाला आणि सगळा आनंदाने झाल्यानंतर जामसिंगाने काय केलं, आपली जी इस्टेट होती ती भगवंताला अर्पण केली. गजानन महाराजांना अर्पण केली ती इस्टेट. आपण नुसतं म्हणणं निराळं, हेच देवा सगळं तुझंच आहे असं नुसतं म्हणणं निराळं, आणि प्रत्यक्ष ते भगवंताला अर्पण करणं निराळं. जामसिंगाने आपली इस्टेट गजानन महाराज मंदिरात देऊन टाकली. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोरे असे. हा उकिरडा नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा, ऐन दारुण्या माझारी. आता ह्या जामसिंगाने जो भंडारा घातला होता त्यावेळेला अनेक लोक जमले होते. त्यात
पुंडलिक भोकरे म्हणून एक होता. हा एक उकिरडा नामक कुणब्याचा मुलगा होता. तो महाराजांचा भक्त झाला. तरुण होता, ऐन तारुण्या माझारी. तरुणपणात, खरं सांगायचं म्हणजे परमार्थ हा तरुणपणातच करायला पाहिजे. सगळी गात्री शीतल झाली त्यावेळेला काय, अहो सगळी गात्र शीतल झाल्यानंतर तुम्हाला काय करतात, रिटायर करतात ना. कामात घेत आहे का कोणी रिटायर. मग कामाला केव्हा मनुष्य आहे, ज्यावेळेला तो काम करण्याला योग्य आहे. असं परमार्थाला योग्य माणसं लागतात. परमार्थ पुढे चालू ठेवायचा तर त्याला तरुण माणसं पाहिजेत का नाही. आणि ती सुद्धा कशी लागतात तरुण माणसं, आपल्या जीवावर उदार झालेली माणसं लागतात. एकदा धर्मप्रचाराला जाणारे जे कार्यकर्ते आले होते की आम्ही धर्मप्रचाराला जायला तयार. मग त्यांची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली की म्हणाले, तुम्ही आता एखाद्या गावात धर्मप्रचाराला गेलात आणि त्या लोकांनी समजा तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्ही काय कराल. ते म्हणले, त्यांनी शिव्याच दिल्या ना, दगड बिगड तर मारले नाहीत ना. म्हणाले, समजा म्हणाले त्यांनी तुम्हाला दगडाने मारलं तर काय होईल. अहो दगडाने मारलं तर एखादी खोच पडेल, म्हणजे दगड अंगाला लागला तर एखादी जखम होईल. डोक्यात मारला तर टेंगोळ येईल. त्यांनी काही मनुष्य मरत तर नाही ना. म्हणाले नाही. म्हणले, त्यांनी तुमचा समजा हात एखादा तोडला तर काय कराल, पाय तोडला तर काय कराल. अहो म्हणले, हात तोडला तर काय, जगात काही एक हात नसलेली माणसं कमी आहेत का. पाय तोडला तर जगात एक पाय नसलेली माणसं कमी आहेत का. म्हणाले, तोडला तर तोडला हात पाय. समजा म्हणाले त्याने हातपाय न तोडता तुम्हाला मारूनच टाकलं तर. ते म्हणले, मरण कुणाला चुकलं. अहो घरात बसलं तरी मरण येते. काय म्हणले, कसा मेला, घरात पाय घसरून पडला आणि मेला. मरायला काय म्हणाले, काहीतरी निमित्त लागतं. मृत्यूला काहीतरी निमित्त लागतं. मरण कुणाला चुकलंय म्हणाले, घरी बसला रे दारी बसला रे, कुठं जाता येता जिथं बरं जिथं आपला मृत्यू लिहिलेला आहे तिथेच मरण होणार. आणि दुसरं असा तसं मरण्यापेक्षा, रोज हजारो माणसं मरतातच न म्हणाले, पण असं तसं मरण्यापेक्षा मी भगवंताचं कार्य करता करता मला मृत्यू आला, यात मला आनंद वाटेल. आता अशा वृत्तीला जो मनुष्य येतो, काय की आपल्याला मरण आलं तरी चालेल पण मी भगवंताची सेवा सोडणार नाही, त्यावेळेला तो भगवंताच्या कृपेला पात्र होतो. आपल्या देहावर उदास व्हावं लागतं. इच्छा हो तशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. अशा इतकं उदार व्हावं लागतं. त्याला धर्मप्रचार करायचा आहे, त्या माणसाने जीवावर उदार व्हावं लागतं. परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी वेळ आली तर आपला प्राण गेला तरी बेहतर, पण मी भगवंताची सेवा सोडणार नाही असा भाव लागतो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, असा हा पुंडलिक महाराजांचा भक्त आहे. उकिरडा नाम कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला. महाराजांचा ऐन तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम वराडात लोक नवसे ठेवतात. हे उकिरडा नाम वराडाचा पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवतात. ऐसा प्रघात त्या प्रांती. एखाद्याचं मूल वाचत नसेल, लवकर मुलं जातात जन्मल्यावर, मग एखाद्याचं मूल वाचत नाही, म्हणजे जन्माला येतं पण वाचत नाही. मग वराडात काय पद्धत आहे की उकिरडा असं नाव त्याचं ठेवतात. हे उकिरडा नाम वराडाचा पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवतात. ऐसा प्रघात त्या प्रांती. तेम पेंटय्या तेलंगणात. असंच की मुलं वाचत नसतील तर तेलंगणामध्ये त्याचं नाव तेम पेंटय्या ठेवतात. तेम पेंटय्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात काही ठिकाणी मूल वाचत नसेल तर केरपुंजा असं नाव ठेवतात.
खीरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरडा वऱ्हाडात नाव ठेवते बालकाचे. तसं वऱ्हाड प्रांतामध्ये एखादं मूल वाचत नसेल तर उकिरडा असं नाव ठेवतात. हा पुंडलिक वद्य पक्षाशी करावया वारेसी येत निमेषे गावासी घ्या दर्शन समर्थांचे. आपलं पंचांग तिथीवर आहे, तारखेवर नाही. प्रतिपदा ते अमावस्या, प्रतिपदा ते पौर्णिमा हे पहिले 15 दिवस, त्याला शुक्ल पक्ष म्हटलंय. आणि पुढचे प्रतिपदा ते अमावस्या याला कृष्ण पक्ष म्हटलंय. म्हणजे पहिल्याला शुक्ल पक्ष आणि दुसऱ्याला कृष्ण पक्ष म्हटलंय. पहिल्याला शुद्ध पक्ष म्हटलंय आणि दुसऱ्याला वद्य पक्ष म्हटलंय. दुसरा पंधरवडा, वद्य पक्ष म्हणजे दुसरा पंधरवडा. कुठल्या ह्याच्यातला दुसरा पंधरवडा येतो पहा. जैसे का वद्य पक्षा माजारी जाती इंद्रायणीची तिथी देहू आळंदी गावात. ज्याप्रमाणे आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत लोक कुठं असणार तर पंढरपुरात असतात. आणि पुढच्या याला कुठं आहेत म्हणजे माऊलीच्या दर्शनाला जातात. कार्तिक वद्य त्रयोदशी, कार्तिक महिन्यात शुद्ध पक्षात कुठं आहेत पंढरपूरला, आणि कार्तिक महिन्यात वद्य पक्षात वद्य त्रयोदशीला कुठे आहेत मंडळी, ते देहू आळंदी गावाला जातात. जैसे का ते वारकरी वद्य पक्षा माजारी जाती इंद्रायणीची तरी देहू आळंदी गावाला, तसा हा वद्य पक्षामध्ये महाराजांच्या दर्शनाला यायचा. तैसाचा वऱ्हाळता वारी वद्य पक्षात करिऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वऱ्हाळात रोगग्रंथी सन्निपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंगज्वरान तप्त होते डोळे होती लाल बहून. असो एकदा वऱ्हाड प्रांतामध्ये सन्निपात नावाचा एक रोग आला. त्या रोगात काय होत होतं, या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते. त्याची लक्षणं होती, कुठल्याही याची लक्षणं काय. पहिल्यांदा थंडी वाजते, मग ताप येतो, त्यांनी डोळे लाल बुंद होतात. प्रथमता थंडी वाजते अंगज्वरान तप्त होते डोळे होती लाल हो. आणि कोठेतरी संध्यावर ग्रंथी उठे सतोर ती होता करी जोर वात तिच्या मागणी. मग कुठल्या तरी शरीरामध्ये गाठी तयार व्हायच्या, रक्तप्रवाह थांबून जायचा आणि त्यामुळे शरीरामध्ये वात निर्माण व्हायचा आणि मग त्या रोग्याची शुद्धी निघून जायची. या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंगज्वराने तप्त होते डोळे होती लाल भो. आणि कोठेरी सांध्यावर ग्रंथी उठे सतोर ती होता करी जोर वात तिच्या मागून. मगर रोगी बरळत असे शुद्धीन काही राहत असे तलखे अंगाचे होत असे बेशोधो क्षणक्षणा. त्यानंतर त्या तापाने तो ताप डोक्यात जायचा, मग रोगी बरळायला लागायचा, त्याचे काही शुद्ध राहायचे नाही, अंग तापाने फणफणून निघायचं, वारंवार बेशुद्धी यायची त्याला. बेशुद्ध होई क्षणक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात, त्याचा वास स्वरूपात होता मोठ्या प्रमाणे. पूर्वी हा रोग आपल्या भारतात नव्हता, युरोपमध्ये तो रोग होता. ती साथ इकडे आली, गावगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारी. अशी ती साथ आल्यानंतर लोकांनी आपली घरेदारं सुद्धा सोडून दिली. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावारी, तो पुंडलिकाच्या आलेवारी शेगावास निघाला. ही साथ मुंडगावामध्ये आली, तेवढ्यात पुंडलिकाची वारी आली, तो शेगावला निघाला. कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरली. त्याला अंगात ताप आला होता, कसकस आपण म्हणतो ना त्यावेळेस अंग आंबून आलंय. कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरली. कारण जर आत्ता आपण वडिलांना सांगावं की मला ताप आला आहे तर वडील आपल्याला शेगावला जाऊ देणार नाहीत. म्हणून त्याने ती चोरून ठेवली कसकस. कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरली. शेगावची वाट धरली आपल्या इतिहास नव्हे तर. येता 5 कोसावर शरीराशी भरला ज्वर, 1 पाऊल याच्या टाकला. 5 कोस चालून आला, शरीर त्या तापाने तप्त झालं. गाठ उठली बगलेत, हैराण झाल्यावर असतात ऐसे भावन पुसेतात कार्य पुंडलिका ऐसे. काखेमध्ये गाठ आली मोठी
आपला मुलगा कसं तरी करतो हे पाहिलं आणि त्यांनी आपल्या मुलाला विचारलं, का रे पुंडलिका, काय असं करतो, तुला काय होतंय ते सांग. पुंडलिक म्हणे बाबाला, बाबा म्हशीत ताप आला, गोळा एका केला, उठला आहे, शक्ती सारी क्षीण झाली, आता म्हशी न चालवे मुळी, काय करू ही राहिली वारी आहे रे दुर्दैव. बाबा माझ्या अंगात आता चालण्या इतकं सुद्धा त्राण राहिलं नाही, माझी वारी चुकते असं आता मला वाटतंय. हे काय दुर्दैव पुढे आलंय कोणाला ठोक म्हणाले. हे स्वामी दयाघना वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्यचरणा, भक्तवत्सला कृपानिधी. देवा मी वारीचा नियम घेतलाय, हा ताप त्याच्या आड आलाय, माझं दुर्दैव ह्या तापाच्या रूपाने पुढं आलंय. पण महाराज माझ्या वारीमध्ये खंड पडू देऊ नका. वारी सांग झाल्यावर मग उदय खुशाल दोरे, जरी सांडले शरीर तरी त्याची परवा मला. एकदा माझी वारी यथासांग पार पडू द्यात. वारी पार पडल्यानंतर मला मरण आलं तरी चालेल, पण माझ्या वारीत खंड पडता उपयोग नाही. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ही वारी म्हणजे माझा पुण्य ठेवा आहे, पुण्य संचय येतो. ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावा येते. हा माझा सगळा पुण्य संचय नाश पावण्याची वेळ आली. शरीर सामर्थ्य जोर, परमार्थकडे तोर. त्याने एक महत्वाचं वाक्य सांगितलं, काय? शरीर सामर्थ्य जोर, परमार्थ घडे तोर. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद आहे ना, तोपर्यंतच परमार्थ. एकदा सगळी शरीरातली ताकद निघून गेल्यानंतर काय परमार्थ करणार? डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, धड एके ठिकाणी बसवत नाही, हात पाय थकून गेले, अशा वेळेला काय परमार्थ करणार? जोपर्यंत शरीरामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंतच परमार्थ घडेल ना. शरीर सामर्थ्य जोर, परमार्थ घडे तोर. बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती. वडिलांना तर वाईट वाटलं, अनेक मृत्यू त्यांनी डोळ्या देखत पाहिले होते, तर आपल्या मुलावर ही परिस्थिती आली, काय करावं? तोही रडू लागला, हा एकुलताई पुत्र मला, देवान दिवा दे भला, हा माझ्या वंशाचा. त्याला सगळं डोळ्यासमोर दिसायला लागले, देवा हा माझा एकुलता एक मुलगा आहे, पुत्र आहे माझा एकुलता एक. तेव्हा हा आमच्या घरचा दिवा आहे, तो तरी सांभाळून ठेव. देवान देवाने भला, हा माझ्या वंशाचा. गिरणा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावायचा, आणू काय समयाचा, तुला बाळा बसावया. अरे तुझा जरी पायी वारीचा नियम असला तरी आता तुला चालवत नाही ना, मग तुला बसायला एखादी गाडी म्हणा, घोडा म्हणा, काही आणू का? त्याच्यावर बसून जातो का? बैलगाडीत बसतो का? तुझ्यासाठी घोडा गाडी करू का? काय करू? पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी. पुंडलिक म्हणतो, बाबा माझा जो वारीचा संकल्प आहे ना, तो पायी वारीचा संकल्प. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. माझी वारी पदवारी, ही पदवारीच मला करायची. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगाव. बघा थोडा थकवा आला तर बसूया, हळूहळू जाऊ, पण चालतच जाणार. मध्येच मृत्यू आल्यास, बाबा म्हटले, अरे मध्ये काही बरं वाईट झालं तर? बाबा बरं वाईट म्हणजे मृत्यूच ना. मध्येच मृत्यू आल्यास शव तरी ने शेगावास. बाबा मला जर मध्येच मरण आलं, एक कराल का? माझा हा मृतदेह शेगावपर्यंत घेऊन जा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास, नको करू शोकास हेच आता सांगणे. दुःख करू नकोस, शोक करू नकोस. काय शोक? काय महाराज, माझ्या मुलाने एवढी तुमची सेवा केली, त्याला तुम्ही असं मध्येच मरण आणलं. माझ्या बाबांना शब्द ठेवायचा नाही. कोण सांगते? मुलगा आपल्या वडिलाला सांगतो.
नको करू शोकास हेच आता मागणे. बाबा मी गेल्यानंतर दुःख करू नका. तुमचा मुलगा एका चांगल्या कामासाठी चाललाय, तेव्हा मनामध्ये दुःख आणू नका. जे होईल ते होईल, माझं प्रारब्ध आहे. माझ्या नशिबात जर बाबांचा दर्शन नसेल तर होणार नाही, आणि जर त्यांनी कृपा केली ना तर अवश्य दर्शन होईल. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. बसत उठत पुंडलिकाला ते कसे शेगावला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. कसं तरी बसत तो शेगावपर्यंत आला. बाबांना पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. महाराज तुमचं दर्शन झालं, जीवन कृतार्थ झालं. आता जगलो काय आणि वाचलो काय? आता मला त्याची पर्वा नाही. माझी वारीत खंड पडला नाही. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थाने वाव केली, एका हाताने दाबली, काकत्याने चापली, अतिजोर करून. महाराजांनी स्वतःचीच काकत लावली. आणि गाठ कोणाची बरी झाली? पुंडलिकाची. एका हाताने दाबली, काकत्याने दाबली, हाती जोर करून आणि केले मधुरोत्र. पुंडलिका तुझे गंडांतर टळले, आता तिच्यावर चिंता त्याची करू नको. पुंडलिका अरे तुझ्यावर गंडांतर आलं होतं बाबा, ते तुझं गंडांतर परमात्म्याने दूर केले. बघा संत स्वतःकडे मोठेपणा घेतच नाही. हे तुझी वायरी मी होतो म्हणून तू वाचला, नाही तर गेला असता. नाही, संत मोठेपणा स्वतःकडे घेत नाही. काय म्हणतात? अरे बघ त्या पांडुरंगाने तुझ्यावर कृपा केली. अरे पहा तो रामराया इथं बसलेला आहे ना, त्यांनी तुझ्यावर कृपा केली. पुंडलिका तुझे गंडांतर टळले, आता तिळभर चिंता त्याची करू. अरे तुझं गंडांतर टळलं, आता काळजी करू नकोस. तैसे महाराज होताक्षणी पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी झरोनी. ताप तोही उतरला, गाठ मावळली त्याची. अंगात आलेला तापही सगळा उतरून गेला. कंप अशक्ततेने राहिला देहाकारणे, खरी पुंडलिकाच्या मात्याने आणला नैवेद्य वाढून. थोडीशी शरीरामध्ये थकवा होता. पुंडलिकाच्या आईने नैवेद्य वाढून आणला. महाराजांना नैवेद्य दाखवला. घास त्या नैवेद्याचे समर्थे घेता 2 साचे, कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन. समर्थाने त्यातले 2 घास घेतले आणि 2 घास स्वामींच्या उदरात प्रवेश करताच या पुंडलिकाचा जो कंप होता शरीराला, अशक्तपणा होता, तोही निघून. पराकोटीची अशक्तता आली होती. थोडीफार राहिली, पण अगदीच 1 पाऊल सुद्धा टाकत नव्हतं एवढी होती ती, कमी झाली. थोडी शक्ती आली अंगामध्ये. पुंडलिकाला पुरोदाशक राहिली किंचित गुरुभक्तीचे फळ सत्य उढा डोळ्यांधानो. हे गुरुभक्तीचं फळ आहे. गुरु पाहतो आपल्यावर किती श्रद्धा आहे, किती भक्ती आहे. गुरु योग्य असल्यावरही वाया न जाई सेवा खरी. गुरु मात्र कसा तेवढा सामर्थ्यवान पाहिजे बरं का. गुरु योग्य असल्यावरही वाया न जाई सेवा खरी. जर खरोखर तो सामर्थ्यसंपन्न गुरु असेल, अधिकारी गुरु असेल, तर आपण केलेली सेवा वाया जात नाही. कामधेनू असल्या घरी कान इच्छा पूर्तीला. गजानन माऊली आहेत आपले, कामधेनू आहे ती. सगळ्या आपल्या इच्छा, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे ती. सांग करून वारीला पुंडली गेला मुनगावला, हे जो चरित्र वाचीवला त्याचे टळेल गंडांतर. हे चरित्र जो कोणी वाचेल त्याचं गंडांतर टळून जाईल. असं एक प्रसंग असा घडला.
ती एक व्यक्ती होती, आमचे एक ज्योतिषी मित्र होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारायला आली होती. काय विचारायला आली होती की बाबा माझी मिसेस आता अंथरुणाला खेळू नये, तर ती डॉक्टरांनी आशा सोडली. आमच्या वडिलालाही ज्योतिषाचं ज्ञान आहे, त्यांनी पण पाहिलं, अनेकांना पत्रिका दाखवली, काही लवकर रिकवर होईल असं वाटत नाही. म्हणून ते आमच्या ज्योतिष मित्राला तो पत्रिका दाखवायला आला. आता त्याच्याही आईची आणि जी मुलगी आजारी आहे त्यांच्या आईची माझी ओळख. मग सहज भेटायला म्हणून त्यांच्याकडे मी गेलो. तब्येत ठीक नाही कळलं. मग त्या मुलीने काय सांगावं की खरं सांगू का गुरुजी, आत्ता खरं म्हणजे मी सासूची सेवा करायला पाहिजे, पण मी अंथरुणाला खिळून असल्यामुळे माझे सगळेच व्यवहार अंथरुणावरच्या अंथरुणावर, मला उठून मला स्वतःचं पण काही करता येत नाही, ती मी सासूची सेवा कधी करू? तर मला निदान एवढी तरी ताकद यावी की माझं मला जाता येईल, घरातल्या घरात तरी जाता येईल, एवढी तरी ताकद असावी. मग त्यांना मी काय सांगितलं, तुम्ही तुमची औषधं चालूच ठेवा, पण औषधं चालू असताना गजानन विजय ग्रंथातला 13वा अध्याय तुम्ही वाचत आणि त्याप्रमाणे त्यांनी आणि म्हटलं बघा, तुम्ही आता अंथरुणावर पडून आहात, तर तुम्ही अंथरुणावर पडल्या पडल्या वाचलात तरी चालेल, नाही तर तुम्हाला कोणीतरी वाचून दाखवला तुम्ही ऐकला तरी चालेल, पण औषधं बंद करायची नाही. कदाचित हे तुम्ही वाचायला लागल्यानंतर डॉक्टरला स्वतःला असं वाटेल की चला आपण थोडं औषध बदलून बघू, कदाचित तुम्हाला आणखीन कोणीतरी काहीतरी सल्ला देईल. उद्या तुम्ही असं जरी म्हणालात ना की आम्हाला डॉक्टरांच्या औषधामुळे बरं वाटलं, तरी मला त्यात वाईट वाटायचं कारण नाही. येऊन तुम्ही बरं होऊन तुम्ही चांगलं होणं हाच माझा हेतू. अनेक उपायापैकी हा एक उपाय आहे, आम्हाला तो योग्य वाटतो, तो आम्ही तुम्हाला सांगतो. बरं याच्यात एक पैसा खर्च नाही, तुम्हाला काय सांगितलं शिवमंत्र विंतर असं तर काही नाही का, असंही सांगितलं नाही की एखादा यज्ञ करा काय अमुक करा, ते नाही. तुम्हाला साधा सोपा बिन खर्चाचा उपाय सांगितला. त्यांची महाराजांवर श्रद्धा होती, त्यांच्या आईने म्हणा सासूने म्हणा त्यांना तो अध्याय वाचून दाखवला. हळूहळू त्यांची तब्येत सुधारत गेली. मग त्यांना अंथरुणावरच्या अंथरुणावर उठता यायला लागलं. पुन्हा एक हात सासून धरायचा, एक हात नवऱ्यानं धरायचा करत ते घरातल्या घरात फिरायला लागले. त्यानंतर हळूहळू सासूचा हात सुटला, म्हणजे मग नुसतं एका बाजूला नवरा एका हातात काठी असं त्या चालायला लागल्या. पुन्हा स्वतः काठी धरून एकटंच कुणाचा आधार न घेता काठीचा आधार घेऊन चालायला लागल्या. हळूहळू जिना उतरायला लागल्या, हळूहळू महाराजांच्या दर्शनाला यायला लागल्या आणि एके दिवशी पुन्हा आपापल्या नोकरीवरती हजर झाल्या. आता हे आपण म्हणू की 13व्या अध्याय वाचून झालं. समोरचा मनुष्य काय म्हणेल, नाही नाही आम्हाला ते चांगले डॉक्टर भेटले म्हणून आम्हाला बरं वाटलं. आपण म्हणतो तुम्ही नाही 13वा अध्यायाचा उपयोग झाला असं म्हटलं तरी आमचं काय हरकत नाही. तुम्ही बरे झालायत का नाही, आमचं म्हणणं तुम्ही बरे व्हा, डॉक्टरांचं औषध घेऊन व्हा. म्हणजे हे करायला सांगताना आपण कुणालाही चालू असलेली औषधं बंद करायला सांगायची नाही. तुमची जी औषधं चालू ती चालू, हा एक प्रयोग करू पहा. आला गुण उत्तमच आहे, नाही आला तर आपले भोग चालूच आहेत, पण श्रद्धेने केलं तर गुण होतं. कुणाला म्हटलंय श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धापूर्वक केलं तर फळ आहे आणि अश्रद्ध माणसाने केलं तर त्याला फळ नाही. कारण तुमची जर श्रद्धाच नाही, देव काय म्हणतो, यो यथा माम प्रपद्यन्ते स्थान तथैव भजाम्य, जो माझ्याशी जसा आहे त्याच्याशी मी आहे. सांग करून वारीला पुंडली गेला मुणगावला येतो ध्रुवा केवला, त्याचे टळेल गंडांतर कायेन वाचा
मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला मितीना विरगुलाला दर्शना संत संग आला। जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय।